नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिताला अर्जुन विचारतो, अच्छा म्हणजे तू माझ्या बायकोच्या डोक्यात भरवलास का हे? त्यावेळी अस्मिता म्हणते, अरे असं कुठं? मग सायली म्हणते, अहो त्यांनी काही भरवलं वगैरे नाहीये, आणि तसंही मी काही एवढ्या हलक्या कानाची नाहीये. मलाही वाटतं ना माझ्या नव्याने फक्त माझ्याकडे बघावं आणि मी पण म्हणून अगदी छान दिसावं. पण कसं आहे ना, सगळं उलट झालं. त्यापेक्षा तुम्ही जर फोन घेतला असतात तर. तेव्हा अर्जुन आता शांत होतो आणि म्हणतो, सॉरी चुकलं माझं. पण काय आहे ना बायकोट टाईम 3 केसेस हँडल करतो मी, आणि या तिन्ही केसेसच हेअर रिंग याच वीक मध्ये आहे. सो फोन कॉल्सवर मीटिंग सुरू होत्या, पण मी तुला ना खरंच फोन करणार होतो. आणि फोन करण्यासाठी मी फोन हातात सुद्धा घेतला होता. आणि नेमकं चैतन्य तेव्हा एक फाईल घेऊन आला आणि मग त्यावरतीच आम्ही डिस्कशन करत बसलो. सो राहून ऊन गेलं, त्यामुळे प्लीज तू चिडू नकोस नागा आता, असं म्हणून तो सायलीला शांत राहायला सांगतो. मग आता तो विचारतो, तू चिडल्यानंतर काय होईल माहितीये ना? मग सायली अजूनच चिडते. अर्जुन हसतो आणि म्हणतो, काय आहे ना माझी सुंदर बायको चिडल्यानंतर आणखीन जास्त सुंदर दिसते, अशी तो तिची पुन्हा एकदा तारीफ करू लागतो. तेव्हा सगळेजण आता अर्जुनकडे अगदी आश्चर्याने पाहतात आणि गालात हसत असतात, कारण अर्जुन सर्वांसमोरच अगदी रोमॅन्टिक झालेला असतो. पुढे तो म्हणतो, आणि मग या सुंदर बायकोला बघता बघता ना माझा बीपी कधी वाढतो ना मला माझंच कळत नाही. आता तुम्हीच बघा ना, माझा बीपी वाढतोय आणि मला चक्कर सुद्धा येतीये. विमल, अगं पटकन बीपीच मशीन वगैरे घेऊन ये ना. डॅड प्लीज बघा ना मला काय होत्या, असं म्हणून अर्जुन आता खूप नाटक करू लागतं. मग पुढे आता तो म्हणू लागतो, मला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कोणीतरी अँब्युलन्स बोलवा प्लीज, असं म्हणून तो हात जोडून आता विनंती करतो. मग आता सायली इकडे तिकडे बघू लागते आणि त्यानंतर हस्त म्हणते, बरं ठीक आहे, केलंय मी आता माफ तुम्हाला. तेव्हा सायली अगदी प्रेमानेच म्हणते, बरं तुम्ही वरती जा, मी कॉफी घेऊन नेते. मग असं लाजत तिने म्हटल्यानंतर अर्जुनला अजूनच छान वाटतं. कल्पना आणि अस्मिता या दोघीही सायलीची गंमत करू लागतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुला सांगू, तुला बघून एवढा मी फ्रेश झालोय ना बायको, की मला आता कॉफीची गरजच नाहीये. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा हसतात, कारण अर्जुन अगदी फुल रोमॅन्टिक झालेला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, बापरे, अर्जुनची ना 2 टोक असतात, एक तर दुर्लक्ष करायचं नाही, तर सगळ्यांसमोरच रोमॅन्टिक व्हायचं. तेव्हा सायलीला मात्र खूप लाजल्यासारखं होत असतं. पुढे अर्जुन म्हणतो, हरकत नाही, मी माझ्या रूममध्ये जाऊनच आता रोमॅन्टिक होतो. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा अर्जुनची गंमत करतात. तर तो सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो, मला तो लाल शर्ट सापडत नाहीये, तेवढा शोधून दे बरं. चल, असं म्हणून तो सायलीला पटकन रूममध्ये आता घेऊनच जातो. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा मोठ्यानेच त्याच्यावर हसतात. सगळ्यांनाच आता खूप आनंद झालेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो, बघ अस्मिता, तू म्हणाली ना त्याला की सगळ्यांसमोर तो रोमांस करतो, आता बघ लाल शर्टच निमित्त करून सायलीला तो तिकडे रूममध्ये घेऊन गेलाय. तर आता अर्जुन आणि सायलीमुळे घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. दुसरीकडे प्रिया आता तिकडे जेलमधून सुटलेली असते. फायनली तिला जामीन मिळालेला असतो. त्याचवेळी ती बाहेर येते आणि अश्विनला मिठी मारते. तेव्हा अश्विन खूप खुश होतो आणि हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स तन्वी, असं म्हणतो. तेव्हा ती म्हणते, हे सगळं क्रेडिट ना अश्विन तुझं आहे, तुझ्यामुळे हे शक्य झाले. तो म्हणतो, वेडी आहेस का तू नव्याला असं कोणी थक यू वगैरे म्हणत का कधी? तन्वी, अगं तशीही तू सुटणारच होती, कारण या जगामध्ये ना न्याय आहे. मग तुझ्यासारखी इनोसंट मुलगी अशी जेलमध्ये कशी राहील सांग बरं. मग त्यावेळी आता प्रियाम हणते, जेलची आठवण सुद्धा काढू नकोस, कारण मला असं झालं ना, कधी एकदा मी घरी जाते आणि सगळ्यांना भेटते. मग आता ती त्याचा हात असा पकडूनच ठेवते आणि म्हणते, हे बघ अश्विन, तू म्हणालास ना की सगळेजण माझ्यावर चिडले आहेत, परंतु आता हे बघ, कोर्टानेच मला सोडले, निर्दोष माझी मुक्तता केली आहे. म्हटल्यानंतर
सगळेजण माझ्यावरचा राग विसर उतरून जातील ना अश्विन. आणि कसा आहे ना आई, फार काळ माझ्यावर अशा चिडून राहणारच नाहीत तुला सांगू. हे बघ ना अश्विन, अरे आपल्या फ्रीजमधलं ते थंड पाणी, आपल्या घरच ते जेवण, मी आपल्या बेडरूममध्ये असणारी ती मौसूद गादी, अगदी आपल्या बाथरूममधलं नळ सोडल्यानंतर येणारं पाणी, सगळं सगळं खूप मिस केलेय. अरे मी असं म्हणून ती घरी जाण्यासाठी खूपच एक्सायटेड असते आणि म्हणते, त्यामुळे मी कधी घरी जाईल असं झालंय मला. तर आता प्रियाची एक्साइटमेंट पाहता अश्विनला जबरदस्त टेन्शन येतं आणि तो म्हणतो, तन्वी हे बघ आपण निघूया, पण आता आपण ना अजिबात त्या घरी जायचं नाहीये. मग आता प्रिया धक्क्यानेच विचारते, त्या घरी जायचं नाही म्हणजे नक्की काय म्हणायचं. तेव्हा अश्विन म्हणतो, म्हणजेच ज्या लोकांनी तुझी साथ सोडली ना, त्या लोकांबरोबर मला आता राहायचं नाहीये. तेव्हा प्रियाला आता धसकाच भरतो, धडकी भरते. त्यावेळी आता ती मनातच विचार करते की अरे मूर्खा, सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी मी काय काय नाही केलं, किती खास्ता खाल्ल्यात, अक्षरशः तुरुंगवास भोगलाय, आणि तू म्हणतोय की तिथे जायचं नाही, कसं शक्य आहे. तेव्हा प्रियाचा प्लॅन आता फ्लॉप होतो की काय असं तिला मनातन वाटत असतं. अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. सायली अजूनही रुसून बसलेली असते. तेव्हा अर्जुन तिच्यावर खूप हसत असतो आणि म्हणतो, तुला वाटलंच कसं, माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी आली. टल, अगं माझ्या ऑफिसमध्ये एखादी मुलगी येते, क्लायंट म्हणून येते. ती त्यावेळी ना फक्त आणि फक्त क्लायंट असते. आणि तुला माहितीये माझा लेडी लव फक्त एकच आहे, मिसेस सायली. अर्जुन, सुभेदार आणि माझा तुझ्यातला इंटरेस्ट जाईल किंवा गेलाय असं तुला वाटलंच कसं मिसेस. सुभेदार, दट्स इम्पॉसिबल असं म्हणून आता तो सायलीवर असणार प्रेम व्यक्त करतो. तर अर्जुनच हे बोलणं ऐकताच सायलीला खूप आनंद होतो आणि ती अगदी लाजूनच अर्जुनकडे हळूच पाहते आणि गालात हसते. अर्जुनही तितक्याच प्रेमाने तिच्याकडे बघतो. दुसरीकडे प्रिया आता हुज्जत घालत बसते की मला तिकडे जायचे. अश्विन तिला समजावतो, हे बघ तन्वी, तू तिथे गेली तरीही कुणालाही आनंद होणार नाहीये, त्यामुळे आता तुला तिथे का जायचंय. तेव्हा ती म्हणते, तुला कळते का, अरे ती आपली माणसं आहेत सगळी आणि मला बघून त्यांना आनंद होतो काय किंवा नाही होणार, त्याने काहीही फरक पडत नाही अश्विन, कारण मी त्यांच्यासोबतन अगदी आनंदातच राहणार आहे. तेव्हा ती आता हट्ट करत असते. ते पाहून तो म्हणतो, प्लीज आपण दुसरीकडे कुठेतरी राहूयात. मग आता ती म्हणते, प्लीज अश्विन प्लीज, आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये आणि माझं घर तोडल्याच पाप मला माझ्या माथी तर नकोच आहे. बस आता काहीही होऊ देत, आपण आपल्या घरीच जायचं आता, बस. हा अश्विन बस, असं म्हणून अश्विनला तसं सांगूनच टाकते. तेव्हा तो नाईलाजाने म्हणतो, बरं ठीक आहे जाऊया आता आपण इकडे. अर्जुन आता सायलीला म्हणतो, तुझ्या डोक्यामध्ये असले विचार आलेत पण ते सुद्धा चुकीचे नाहीयेत. हा कारण तूच बघ ना, माझ्या ऑफिसमध्ये आज ना एक खूप सुंदर मुलगी आली होती, अशी एकदम हायटेड आणि माझ्या हाईटच्या अगदी लेवलला, पूर्णपणे इंग्लिश बोलत होती, एकदम क्लासिक इंग्लिश. हा, आणि एकदम शॉर्ट कपडे, अगदी सुंदर सुंदर दिसत होती. आपण फिल्टर लावून फोटो काढतो की नाही, गोरे गोरे एकदम अगदी तशी सुंदर दिसत होती ती, अगदी टकाटक असं. तो सायलीकडे बघून म्हणतो, सायली त्याच्याकडे रागात पाहते तर तो नजर दुसरीकडे करत वाव असं म्हणतो. तेव्हा सायलीला मग अजूनच राग येतो आणि ती विचारते, तुम्हाला अशा मुली आवडतात का हो. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, बायको, असं म्हणून तो तिच्या जवळ जातो आणि हळूच शांतपणे म्हणतो, बायको, मला कशा मुली आवडतात हे तुला माहीत आहे ना, मला ना नो फिल्टर फेस आवडतो, नॅचरल नो फिल्टर. असं म्हणून तो तिच्याकडे बघतच राहतो, कारण लांब केस असे, मोठे मोठे डोळे आणि शांत स्वभावाच्या, अगदी खूप प्रेम करणाया आणि चिडल्या तर थँक्स टू पॉइंट ओव्हर्जन दाखवणाया आणि मोस्ट इम्पॉर्टंट नकट्या नाकाच्या. तेव्हा सायली आता रागातच म्हणते, मी नकटी नाहीये. अर्जुन खळखळून हसतो आणि म्हणत, पण नाकावर वर राग नेहमी तर बसलेलाच असतो ना, पण सॉरी सॉरी, आता आणखी चिडू नकोस ना. आणि कसं आहे ना, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतो, हे डोक्यातून काढून टाक आता.
तुला माहिती आहे, माझ्या डोक्यामध्ये ना फक्त दोनच गोष्टी असतात. पहिलं म्हणजे माझं काम आणि दुसरं म्हणजे माझी सुंदर बायको. मग सायली विचारते, काय हो, तुम्ही मला कॉल का केला नाही? आणि मी तुम्हाला फोन करते तेव्हा उचलत का नाही? मग मी काय विचार करायचा? तेव्हा अर्जुन म्हणतो, हाच विचार करायचा की तुमचा नवरा काम करतोय. तेव्हा आता सायली विचारते, एवढं कसलं काम सुरू असतं तुमचं? मग अर्जुन म्हणतो, आपल्याच केसवर काम करत होतो. तेव्हा सायली विचारते, म्हणजे नक्की कोणत्या? अर्जुन म्हणतो, तन्वी, कारण तिचा वकील आहे ना, तो माफीचा साक्षीदार म्हणून अपील करणार आहे कोर्टात. तेव्हा सायली घाबरूनच म्हणते, अहो तसं झालं तर ती तुरुंगातून बाहेर येईल ना? अर्जुन म्हणतो, बट डोंट वरी, मला त्या वकिलाबरोबर बोलायचंच आहे, पण तो नीट बोलत नाही कुणाबरोबर कधी. पण तरीही सुद्धा माझे प्रयत्न सुरूच आहेत, कारण मी आज कॉल केला होता त्याने उचलला नाही. आता मी उद्या पुन्हा एकदा ट्राय करेन किंवा उद्या स्वतः त्याला भेटायला जाईन, असं अर्जुन सायलीला सांगतो. मग आता तो म्हणतो की चैतन्य बरोबर ना, मी आज दिवसभर तेच डिस्कस करत होतो. सायली म्हणते, अच्छा, आणि म्हणून तुम्ही ती चिठ्ठी वाचली नाही का, असं ती विचारते. तेव्हा अर्जुन विचारतो, चिठ्ठी? अगं नक्की कसलेली चिठ्ठी? तेव्हा सायली म्हणते, अहो चिठ्ठी दिली होती ना मी, म्हणजे तुम्ही डबा उघडलाच नाही का? तेव्हा तो म्हणतो, उघडला ना, आणि आज तर माझ्या डब्यामध्ये माझी फेवरेट भेंडीची भाजी होती, म्हणूनच डबा एकदम साफ असा पुसून टाकला आहे मी. त्यामध्ये चिठ्ठी नव्हती. मला सांग, तू चिठ्ठी पाठवली होतीस का? तेव्हा ती म्हणते, हो अहो, मी चिठ्ठी पाठवली होती, आणि मी त्यामध्ये. मग आता त्या चिठ्ठीमध्ये सायलीने फ्युचर प्लॅन विषयी जे काही लिहिलेलं होतं ते सगळं काही सांगते आणि खूप लाजत असते. तेव्हा अर्जुनने आता ऐकताच एकदम हसतच राहतो. त्यालाही छान वाटतं. सायली सुद्धा लाजत असते. आणि मग अर्जुन विचारतो, म्हणजे ती चिठ्ठी तुझी नव्हतीच, आपल्या बाळाची होती हो ना? आणि मी मात्र ना स्टुपिडच आहे, कारण मी बघितलंच नाही. सायली म्हणते, जाऊ द्यात हो, तुम्ही डवा काढला असेल ना तेव्हा पडली असेल ती कुठेतरी. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं कसं? पण मला माझ्या बाळाला ना आता उत्तर द्यायलाच हो ना, कारण ती किंवा तो जेव्हा या जगात येणार आहे तेव्हा तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करणार आहे? सायली विचारते, तिच्यावर म्हणजे? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स, कारण मला ना तुझ्यासारखी एक प्रेमळ मुलगी हवी आहे. मग सायली सुद्धा तिची इच्छा बोलून दाखवते, आणि मला सुद्धा तुमच्यासारखा हुशार आणि धडाकेबाज मुलगा हवा आहे. तेव्हा अर्जुन काही बोलणार इतक्यातच सायली म्हणते, हे पहा, काहीही असो, ती निरोगी किंवा सामंजस असावं एवढंच वाटतं, बाकी काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ते तर बरोबर आहे. मग आता अर्जुन सायली जवळ जातो आणि अगदी प्रेमानेच म्हणतो, लवकर आपलं बाळ आता या जगात यायलाच हो. सायली आता खूपच गोड लाजते. त्यानंतर अर्जुन आता हळूच सायलीला बेडवर बसवतो आणि तो स्वतः आता तिच्या जवळ बसतो. दोघेही अगदी फुल रोमॅन्टिक झालेले असतात. अर्जुन आता सायलीच्या पूर्णपणे प्रेमातच बुडून गेलेला असतो. त्यानंतर सायली आता एकदम लाजू लागते, तर अर्जुन तिचा प्रेमानेच हात हातात घेतो आणि तीच सौंदर्य निहाळत असतो. तो तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो, तर सायलीला अजूनच लाजल्यासारखं होतं. ती आता त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, एकदम लाजू लागते. तेव्हा अर्जुन हळूवारपणे सायलीच्या केसांची बट ही मागे घेतो. त्यानंतर अगदी रोमॅन्टिक होत अर्जुन सायलीच्या गालावरून असं बोट फिरवतो. सायली मात्र अजूनच लाजू लागते आणि अर्जुनला लगेचच मिठी मारते. दोघेही आता लगेच बाळाची स्वप्न रंगवू लागतात आणि त्या दोघांना आता खरंच बाळ एकदा कधी आपल्या या जगात येईल याची उत्सुकता मात्र लागलेली असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, कमल आहे हा बायको माझी सुद्धा, कारण माझी बायको एवढी सुंदर दिसत होती आणि माझं लक्ष तिच्याकडे गेलंच नाही. एक काम कर बायको, तू आतापासून ना तू रोज अशीच तयार होत जा. तेव्हा सायली लगेचच अर्जुनला विचारते, काय रोज अशी तयार होऊ का? अर्जुन म्हणतो, हो. मग सायली म्हणते, नको नको, माझ्या ना आपल्या रोजच्या त्या साड्याच ब्या. अर्जुन म्हणतो, बरं, पण कधी कधी तरी माझ्यासाठी म्हणून. तेव्हा सायली हो म्हणते
आणि अर्जुनला पुन्हा एकदा मिठी मारते. दुसरीकडे साक्षी ही जेलमध्ये बसलेली असते. तेव्हा अण्णा आता तेथे येतो. त्याचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. तेव्हा साक्षी आता अण्णाकडे पाहते आणि लगेचच ओळखते काहीतरी गडबड झाली आहे. मग आता ती जरा रागातच विचारते, काय झाले अण्णा? तर अण्णा आता काहीच बोलत नाही. एकदम तो आपला सुन्नस सारखा उभा असतो. त्याचवेळी साक्षी पुढे येते आणि म्हणते, काय झाले अण्णा? आणि कोणतीही वाईटातली वाईट गोष्ट ऐकण्यासाठी मी आता तयार आहे. तेवढी हिंमत आहे माझ्यात का ब? एक वकील जो मोठ्या मुश्किलीने भेटला होता, तोही गेलाय का आपली केस सोडून? असं ती विचारते की कोर्टाने माझ्यासाठी आदेश काढलाय की तुम्हाला जन्मठे नाही तर फाशीची शिक्षा होणार. अहो बोला ना अण्णा काहीतरी. मग आता ती विचारते, कधी देताय फाशी? कधी देताय? आज, उद्या, परवा, की कधी देणार आहात? तेव्हा आता लगेचच महिप्त म्हणतो, काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस तू. अगं हे लोक तुला कशाला फाशी देतील? मग साक्षी समजून जाते आणि विचारते, म्हणजे वकील सोडून गेलाय बरोबर ना? तेव्हा महिप्त म्हणतो, नाही वकील नाही, ती प्रियाना सुटली. तेव्हा धक्क्याने जाता साक्षी विचारते, काय पण प्रिया तर हॉस्पिटलमध्ये होती ना? तर आता प्रिया जेलातून सुटली असं महिप्त म्हणतो. तेव्हा साक्षी धक्क्याने विचारते, काय म्हणताय अण्णा तुम्ही? अहो ती तर तिकडे हॉस्पिटलमध्ये होती ना, अचानक सुटलीच कशी? हा प्रश्न ती सतत आता विचारू लागते. तेव्हा अण्णाला आता काय सांगावं ना कळत नाही. तेव्हा कोणत्या बेसवरती सुटली असं साक्षी विचारते. तेव्हा पुढे आता महिप्त शांतपणे म्हणतो, खरं तर माझी चूक झाली. अगं एकदा तिचा मला फोन आला. अगं एकदा तिने मला कॉल केला आणि कॉलवर काय काय बोलली, कशा प्रकारे मला तिने तिच्या शब्दात अडकवलं. मला भेकड म्हणाली, नेहमी गुंडाला पुढे पाठवून तुम्ही कशा प्रकारे त्यांच्या मागे थांबता आणि सूत्र हलवता, हे सगळं काही प्रिया मला म्हणाली. माझ्या कामावर तिने संशय घेतला, मला डिवचलं, तुला सुद्धा बोलली. आणि मग मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिच्यावर हल्ला केला. आणि कशा प्रकारे ते सर्व सीसीटीव्ही फुटेज हे रेकॉर्ड झालं. आणि त्याचबरोबर प्रियाने स्वतःची सुटका करून घेतली की महिप्तपासून माझ्या जीवाला धोका आहे. हे सगळं काही आता लगेचच महिप्त खरं खरं साक्षीला सांगतो. तर दुसरीकडे आता सायली किचनमध्ये भजी तळत असते. सायली भजी तळत असताना तो वास आता घरभर पसरतो. ते सगळेजण आता सायलीकडे मग बघू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, किती छान सुटलाय ना भजींचा वास. आता अख्ख्या पनवेलला समजलं असेल की सुभेदारांच्या घरी ना भजी तळतायत म्हणून. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना डॅड, मग आता सगळ्यांना होत असतं की कधी एकदा मी भजी खाईन. तेव्हा आता अस्मिता सुद्धा म्हणते की सायलीच्या हातची भजी मला खायला मिळणार, यातच खूप आनंद आहे आणि माझी ना अजूनच भूक वाढत चाललीय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको पटकन घेऊन ये, मला खूप भूक लागलीय. सायली म्हणते, हो आलेच अस्मिता, पण मोठ्याने म्हणू लागते, भजी भजी. अर्जुन सुद्धात या टेबलवर असे हात आपटत म्हणत असतात की भजी पाहिजे, आम्हाला भजी पाहिजे. अगदी भजीसाठी ते लहान मुलाचा हट्ट करू लागतात. त्यावेळी प्रताप आणि कल्पना कौतुकानेच आपल्या लेकरांकडे बघतात. सायली आता भज्यांची प्लेट तेथे घेऊन येते. अर्जुन आता पटकन त्यातला एक भजी उचलतो, तर त्याच्या हातच भजी गरम असल्यामुळे भाज असतो. कसा बसा तो आता पुन्हा त्या प्लेटमध्ये ठेवतो. सगळेजण अर्जुनची ती धांदल पाहू लागतात. त्यानंतर आता कल्पना म्हणते की अगं गरम आहे, तोपर्यंतच वाढ नाही तर थंड होतील. तेव्हा सायली सर्वांना भजी वाढणार असते. अस्मिता तिच्या ताटामध्ये जास्त भजी वाढून घेणार तितक्या सायली म्हणते, नाही हा अस्मिता ताई, एकच भजी घ्यायची आणि खायची. तेव्हा अस्मिताचा चेहरा पडतो. ती म्हणते, का बरं? मग आता तेलकट खायचं का तुम्हाला? नाही ना, आपल्या बाळासाठी नाही खायचं तेलकट. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना अगं अस्मिता, तू भजी खायला बसली ना तर अख्खी प्लेट संपवशील. मग अर्जुन म्हणतो, तिला असं सांग सायली. अस्मिता ताई, तू जास्त भजी खाशील ना तर जाड होशील. तरीही तू ऐकणार नाही ना अस्मिता ताई.
असं अर्जुन विचारतो. अस्मिता म्हणते, हो हो नाही, ऐकणार मी 2 भज्या खाणार म्हणजे. खाणारच. तेव्हा सगळे जण आता भजीवर ताव मारत असतात. सायलीने केलेली भजी सगळ्यांना नाच आवडलेली असतात. मग अचानकच वादळ येतं आणि जोराचा पाऊस आता कोसळू लागतो. खूप असा सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलेला असतो. ते पाहून घरातील सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो की एवढा वारा अचानक कसा सुटला असेल, कारण आता खूप मोठं वादळ सुभेदारांच्या घरात आता येत असतं. ते म्हणजे भामटी, प्रिया आणि अश्विन दोघेही आता घरीच येत असतात. इकडे विमल म्हणते, थांबा, हा मी जाऊन ना आता खिडकी लावून येते. त्यावेळी सायली म्हणते, नको नको विमल ताई, राहू द्यात हो, मी लावते ना खिडकी. असं म्हणून जेव्हा ती आता खिडकी लावायला पुढे जाते तेव्हा समोरून आता प्रिया नावाचं वादळ हे येत असतं. तिच्यासोबत अश्विन असतो. प्रिया मोठ्या तोयातच आता सुभेदारांच्या घरी तेथे आलेली असते आणि दरवाजात उभी राहते आणि सायलीकडे बघून मात्र हसत असते. तिला टिट्यूड देत असते. आता प्रियाला पाहून सायलीच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते. ती खूपच रागात आता प्रियाकडे बघते. मागे अर्जुन हा अस्मिताची गंमत करत असतो, तर प्रियाच लक्ष सगळ्यांकडे जातं, कारण सगळेजण आज खूप खुश असतात आणि सायलीने केलेल या भजीवर ताव मारत असतात. त्यानंतर सायली अगदी दुर्गेचंच रूप घेते आणि पदर खोचून त्या भामट्या प्रियाकडे बघत राहते. तर सायली अशी अचानक का थांबली हे सगळेजण समोर पाहतात, कारण आता समोर प्रिया आलेली असते. हे सगळ्यांना दिसतं. तर प्रिया आता सगळ्यांकडे बघते. प्रियाला पाहून आता सगळ्यांच्या आनंदावर विरझण पडतं आणि सगळेजण रागातच तिच्याकडे बघू लागतात. आता पुन्हा एकदा ती सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवणार या विचाराने सगळ्यांना प्रचंड असा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सगळेजण सायलीच्या पाठीमागे उभे राहतात. तेव्हा आता अश्विन म्हणतो, तन्वी चल आपली घरात चल. तेव्हा सायली म्हणते, खबरदार जर माझ्या घरात पाऊल ठेवला तर. असं म्हणून ती पुढे जाते आणि सनासन प्रियाच्या कानाखाली मारते आणि विचारते, काय एवढं सगळं होऊन देखील तू निर्लज्जासारखी माझ्या घरात आलीस. तेव्हा कायद्याने ती माझी आता. असं अश्विन लगेचच कायद्याचा धाक दाखवून सायलीला म्हणतो की ती माझी बायको आहे. तेव्हा सायली आता हाताचा इशारा करून त्याला गप्प करते आणि पुढे काहीच बोलू नको असा इशारा देते. त्यानंतर आता सायली प्रियाचा हात पकडते आणि फरपपट्टच तिला गेट बाहेर फेकूनच देते. तिच्या बगा वगैरे सुद्धा, आणि म्हणते, कायद्याने तुझी सुटका केली असेल, परंतु कायद्याने ना मी तुला आता माझ्या घरात राहू देणार नाही. असं म्हणून ती चांगलीच आता प्रियाला धडा शिकवत घराबाहेर काढते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.